चला तर आज बनवूयात मस्त झक्कास झणझणीत आणि चमचमीत असा मसाले भात, ज्याची तोंडात छान रेंगाळत राहते. मस्त असा भात कढी आणि पापडबरोबर खूपच छान लागतो. त्यासाठी आपण इंद्रायणी तांदूळ घेतला 1 वाटी, अर्धी वाटी मटार. तांदूळ आधी 10 मिनटं धुवून ठेवले होते. त्यानंतर कुकर गरम केला, त्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा तेल टाकलं. मोहरी टाकली फोडणीला. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार. जिरं पण छान तडतडलं की त्याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले घालायचे आपल्याला, पण अगदी थोडेच. 1 तमालपत्र, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, 2-3 काळी मिरी आणि 1 लवंग, एवढंच आपण घालणार आहे. खूप मसालेदार असं नाही करायचं आपल्याला, उन्हाळ्याचा त्रास होतो आणि जिभेला पण चटका बसतो असा. कढीपत्ता घालूयात. थोडासा हिंग, थोडीशी हळद आणि धुतलेले तांदूळ त्यातलं पाणी निथळून घालायचं आपण. कुकरमध्ये शिजवतो त्यामुळे झटकीपट होतो आणि कधी नुसतं काय बनवायचं एका वेळेस प्रश्न पडतो, त्यावेळेस असा झटकीपट हा मसाले भात तयार होतो. असं छान सगळं परतून घ्यायचं आपल्याला. 1 ते 2 मिनटं परतायचे चांगले तांदूळ. आणि त्याच्यामध्ये मटारचे दाणे घालायचे आता. खूपच छान कलर दिसतो, येल्लो आणि ग्रीन. आणि हे पण छान सगळं परत एकदा थोडा वेळ परतून घ्यायचं आपल्याला. त्याच्यातच आपण 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा घरगुती मसाला घालून घेतला आहे. हे घातल्यावर पण छान परतून घ्यायचं परत थोडंसं. सगळे मसाले छान लागले पाहिजेत. आणि मग आपण ओलं खोबरं, कोथिंबीर, लसूण याचं वाटण जे केलं होतं ते पण घालतो आहे. अगदी 1 चमचा घालायचं आहे, ते जास्त नाही घालायचं, याच्यामुळे छान चव येते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, खूप छान होतो भात. छान परतायचे तांदूळ म्हणजे मस्त भात होतो, चविष्ट एकदम असं. आता मीठ घालून घेतलं आपण चवीनुसार. आणि थोडासा गूळ घालते मी चवीसाठी. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. आणि मसाल्याचं पाणी 1 वाटी घालते आहे. आणि अजून 1 पाऊण वाटी पाणी ॲड करते मी. इंद्रायणीला जास्त पाणी लागत नाही. आणि छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यात 1 चमचा तूप घालते मी. आणि कुकरला झाकण लावून लो फ्लेमवरती गॅसवर भात शिजू द्यायचा. मी शिट्टी फसफसायला लागेपर्यंत शिजू देत होतो आणि नंतर मी बंद करते. पण तुम्ही 1 शिट्टी काढली तरी चालू शकतो. आता छान गार झाला आहे कुकर आणि आपण झाकण काढून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही, मस्त गरमागरम आपला झक्कास असा मसाले भात तयार आहे. आपण तो काढून घेतो प्लेटमध्ये. गरमागरम मसाले भात, त्याच्याबरोबर कढी आणि पापड, झक्कास मेनू एकदम. तुम्ही पण बनवू शकता असं. वरनं छान ओलं खोबरं आणि कोथिंबीर पेरून घेतो आपण, त्याच्यामुळे याची चव पण वाढते.
आणि मस्त असंच साजूक तूप. नक्की करून पहा असा मसाले भात आणि कमेंटमध्ये मला कळवा कसा झाला आहे तो. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.